समजू शकतो मी. मला नसलं तरच नाही. मला काही नाही काम आला घरी ते तुम्हाला देऊ पैसे, काय काम नाही तुम्हाला. असं लोटत लोटत गाडी आणता, देता पैसे, मग जा उपाशी होता, काही काम काहीच नाही घरी कळावे. सांग काय म्हणणं आहे अजून तुझं? काही नाही मग काय सांगू आता. पैसे देता तुम्ही असं म्हणून मी सोमवारी बाजारला त्या गेलो बाईले फोन पे वर मारून तुझ्या घरी बाजारासाठी कोण पैसे दिले तरी हा 200 रुपयात काय होते हो, 1 किलो साखर आणि तेलच झालं तेवढ्यात. मीच आणलं ना ते वसळीहून त्या दिवशी तुमच्यातून 200 घेऊन. त्या मायले शिवाच्या दुकानात विचारा. ती माय कामाला येत नाही, काहीच नाही. कोण दिले पैसे? नाही ते दिले किती दिले? अंगावर होतं आमच्या ते ती काटाला. बायको बिमार पडले होते, पैसे कोण दिले ते? नाही मग ते द्यावं लागतं मला. काम पडलं द्यावं लागतं. आता काय म्हटलं तुम्ही 5 मिनिटं अगोदर काय म्हटलं होतं? नाही देता तुम्ही असं. लोटत लोटत काय म्हटलं तुम्ही? मग काम पडलं की देता म्हणून मी 1000 कोण देते तुले पैसे सोमवार शिवाय? नाही पैसे सोमवारचे मग तू मध्ये कसा मागतं मधामध्ये? नाही आता कसं काय मागतं मधामध्ये सांग? मग अडलं की द्या मागा लागते. आता आमच्या नाही घरी मग तू जाऊन मला काय आता माया मी- काय मग आता पुढे तुला भेटत कधी भेटत जाईल माहिती आहे का? सगळा हिशोब सोमवारी द्या. 1 रुपया साला तू मागायला ते फक्त मग सांगतो तुला मी. नाही हो, आता तुम्ही सांगा मला. आता घरी काही त्या आदित्यचे देणार, काही भाजीपाला आणणं आहे, आता काय आणू? काही साखर आणणं, धान्य आणणं पडतं घरी. आता काहीच नाही. वाहिनी म्हणे आता काल भाजी काय करू. मला आता घरी गेलो की मग भाजी काय करू आता. संध्याकाळी गंगाफळ आहे तेवढं करीन, सकाळी काय करू. श्रावण महिन्यात काय खाल्लं तू? अंडे आणले बा. आता झोपलतो त्या दिवशी रात्री. कसा जेवला नाही का तू? अडून कुतांग होऊन व्हायला तर जायला तो आणि तहा झोपेर राहिलो. आणि मग वहिनी मला उठत की जेवण करा, तरी उठलो नाही मी. उठलं नाही मला. तसा होतो मंगळवारी पाठे त्या महाराजचं शिपलं, दादाराव महाराजचं. तुमच्याकडे येणार होतं पण तर महाराज आला म्हणे मला मला त्या बाजूला कोणी वायरली अजून सासू. आज तर बा मैतवर झाला आहे. फोन लावून विचारा. ढोळी चारा पाणी करणं होतं मला तिकडे, मी तिकडे गेलो नाही आज. अडीमा डोकं दापूर आला. तिकडे शेंगा गवाराच्या शेंगा 20 रुपयाच्या शेंगा त्यानं अर्धा किलो शेंगा त्याच्यात दाबल्या म्हणजे त्या 40 रुपयाच्या. अर्धा किलो आणि 40 रुपयाचा गवार. 1 रुपया द्यायचा, हा? अर्धा किलो 40 काय म्हटलं तो? 40 रुपयाचा गवार आणि 40 रुपयाच्या शेंगा आणि 20-25 रुपयाच्या गप्पा दाबल्या. दाखव खिशात किती आहेत पाहू दे. दाखव खिशात किती आहे. दाखव तर खरी. वानरासारखा चालू सकाळपासून खाऊन राहिला ना तू. नाही हो, सकाळपासून कोणी खाल्ले. करा कर कचर 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 आवाज येऊ राहिला मला. का रे हो? मग आता मजूर आला तर काही ना काही जे दिसलं ते अरे काही खाईन गोष्ट खरी आहे. आता तुम्ही कधी काही हे बी लायला असलं खायचं अजून दुसरं काही ठीक आहे तू तो ते अधिकार आहे. मग मला खाना गडी वावराला नाही खाणं पण गडी खाईन. तो ते राखीन तो पाणी पिणं बघा. आता ती गोबी लायला ती पहिले अगोदर नवीन आम्ही नेत जाऊ की नाही बाबा. हा मग ते इलाहाबाद सुरू नेतोस का? नाही नाही खायला हो कुठे कुठून घरून मोठे मोठवा देत जात आणि काय आम्ही नेत जाऊ. कामाला असलं की गोबी डाले निघे. मग काय नाही गोबी मग काय करायचं तो ना आमचा त्या गोबीवर दिवस काढले हो पहिले. आता या वांग्या भेंड्यावर दिवस होतो तुमच्या. काय खरं आमचं जेवण. तुम्ही पैसे मला विचारलं काऊन देतो? विचारत काय आपलाच मय आहे. हा मय कोणाचा मला कोण आहे? तुम्ही थोडी मला काय तुम्ही जाऊ द्या बजारला. मग मी बंद होऊन गोतो. पण तसं करतो का मी? मग दफ्तर लिहिलं तर काय चोरी आहे? काय चोरी आहे? मला कोणा घरी सांगा म्हणा की दादा म्हणते की आहे की नाही तुमच्या वांग्या भेंडार दिवस हा मजाक नाही सांगत. पण ते कमी नेतं बा मनी किती नेतं? आपल्याला जवळ लागेल तेवढं नेतो बा, ज्यादा नाही नेत आहे की नाही. पण ते जा अर्जंट नसते असं काही नसते घरी त्याच नेतो तुमच्याकडून संकटात. त्याच्या दिवसात बा काय सांगलं मध्ये असं आहे हो. चाला लागते बा. पैसे बी येतात पण मग खायला नसते काही. पण तुमच्या याच्यावर जीवन जगणं चालू आहे ना. मन मेन पैसे घेत जा तुम्ही असं काही नाही. तुम्हाला मी म्हणतो पैसे घेता. आता दादाला सांगा म्हणा काटून घेतात दादा 100 रुपये भाजीपाला आणा आणि काही बी आता ते लसूण काही बी आता जे लागले लसूण बी पाहिजे का? नाही लसूण महाग लसूण नका आणू. जे स्वस्त असेल ना संध्याकाळी ते आणा.
काही मिरच्या. ते वाई धरता ना तुम्ही. हा मी हात करून चला मग धरू लागा मी पाहतो ना मग कशी काय धरता तुम्ही. हा चला तुम्ही दादाला सांगा फोन तर मारा. शेंगा अजून किती काय आता आता आहे ना मयाच आपला आहे टेन्शन नाही घेऊ. हां मया कोणाचा आहे या गाड्याचा. त्या थैलीत किती आहे त्यात 2 एवढे याच्यावर 5-6 वरच्यावर शेंगा कधी धरल्या. समजा मी ना पाहिलं नसतं तुले आणि आवाज दिला तर किती टाकल्या असत्या थैलीत. नाही होत एवढं नाही चालू. मी डाला घेऊन चाललो होता आता. खरं सांग डाला घेऊन चाललो काय खरं सांग. डाला भरला तरी जायला म्हणा डाला भरला की नाही पा आणि थैली शेंगा किती खात पा. ज्यादा नाही चालत मी मला समजतेस खूप की कोणाला ज्यादा घेऊ नये. 30 रुपये पावच्या शेंगा आहेत त्या. आणि ते फिक पानचडात हा आपल्या जगा फुकटचं ते पानचड. अरे आपली गावरान शेंगी जी आता पावसाळ्याची आता जे येईन ना येलाले आता येतील ते त्या गोळात आणि ह्या पा कशात फुकायच्या आणि त्या कशा ठीक आहे पानचडात आठ टेकले हो नाही तुले भाऊ धन्य रे होती फुकट त्या पाचड वहिनी तुला देतात घराच्या बाहेर काढून आणि इकडे माय डोकं खातो तू. वहिनी सांगा मला जा म्हटलं दादा ये ता येत नाही तर मग डबा घेऊन मागून येतं बाबा तू. नाही पण आलं आज तुम्ही म्हटलं हो ना बा अर्जंट आहे. दादराबादला फोन लावून बघ ना आज तुमच्या ढोरे चाळा पाणी करणं होतं का त्या बाजू कोण अजून सासून नेली ते तिकडे गेले ते काकून ते म्हणजे म्हशी तशा झालेल्या बिना चालाय पाण्याच्या. मी काय करू ते माझ विचार नाही फोन लावून विचार म्हणा का गेल तेव्हा सावटेला काल तो बा साहेब मरे मैतोर गेलता नाही. चला घ्या उलटा पाहू द्या मला काही चालतं तुम्ही. फोन लहान दादा ते आणतील काही नाही काही संध्याकाळी सोय लागून जाईल. नाही तर मग ठीक आहे तुम्हाला दणका बसीन काही ना काही वांगे भेंड मला धन काय देतं मग म्हणजे पैसे देईन मी त्याचे तसे नाही तर पैसे थैलीत भरून चालू त्याचे काय दिलं असतं तुम्ही मला सांग. खपाखप भरून राहिलं तू. तुम्हाला दाखवतो ना त्याच्यावर 4-5 शेंगा शेंगा खाले पाय वर पाय म्हटलं हा करून काय राहिला असं आले का. का रे बाबा मया कोणाचा आहे मग का रे मी तुला आता पाहिलं ते ठीक आहे जाऊ दे मी पाहिलं तुला म्हणून तुला मला दाखवलं किंवा सांगितलं. मग तू याच्या अगोदर असंच करतं का. नाही तर मग माझ्या मागे तुला कारले आता ते खायला घेतलं गिलके. की नाही हे मला खायला पाहिजे हा मला खायला पाहिजे टाइमपास वनवर कधी होईल का खरं आहे सरलं की चालू चालू खाणं ह्या पिक्यात दादा शेंगा त्या चल दाखव माझ्या शेंगा. पिक्या खरंच त्या आपण वावरातल्या खात त्या गुजर असतात की नाही ह्या तशा नाही ह्या पानचडात म्हणजे ह्या उन्हाळी आहेत आता जे येतील ना